नमस्कार. सर्वांचे सोशल चर्चामध्ये स्वागत आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वातावरण चांगलंच चिघळलंय. यामध्ये मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. धनंजय मुंडे विरोधात असंतोष पसरलाय. त्यातच करुणा शर्मा आणि आता सुरेश धस यांनी मराठा सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचं नाव धनंजय मुंडेशी जोडलं. प्राजक्ता बीडला एका इव्हेंटसाठी उपस्थित होती, तेव्हा तिचा धनंजय मुंडेसोबत फोटो होता. पण याचा सरपंच हत्या प्रकरणाशी संबंध नसताना तिचं नाव उगाचच गोवण्यात आलंय, असं म्हणत यावर प्राजक्तानं नुकतीच पत्रकार परिषद घेत राजकारण्यांना हे शोभत नाही असं सांगितलं. तसंच तिनं रीतसर महिला आयोगात तक्रारही दाखल केली आहे. एकीकडे हे सगळं सुरू असलं तरी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचं नाव मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी का जोडलं गेलं, ह्यांची नेमकी कारणं काय आहेत, हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बीड जिल्ह्यातील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निगृण हत्या करण्यात आली. 20 दिवस उलटूनही आरोपी मोकाट आहेत. त्या विरोधात बीडमध्ये जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आणि संघटनांनी 28 डिसेंबरला शहरात विराट मोर्चा काढला. या मुद्द्यावरून रान पेटलेलं असतानाच आमदार सुरेश धस यांच्या एका वक्तव्यानं दुसराच वाद पेटला. यावेळी मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी परळीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमावर टिप्पणी केली. त्यांनी कराड यांचे कारनामे सांगत असताना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचा उल्लेख केला. त्यावेळी त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचंही नाव घेतलं. त्याचवेळी त्यांनी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचं असेल त्यांनी परळीला यावं, त्यांचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा प्रचार करावा, असा खोचक टोला धस यांनी धनंजय मुंडे यांनी लावला. यापूर्वी देखील करुणा मुंडे यांनी प्राजक्ता माळेविषयी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने त्यांचं नाव घेतलं त्यावरून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्यांचे हावभाव आणि त्यांच्या वक्तव्यावरून त्यांना काय म्हणायचंय असा थेट सवाल माळी यांनी केला आहे. त्यांचं हे वक्तव्य बेताल आणि चारित्र्यहनन करणारं असल्याचं धस यांनी माफी मागावी अशी मागणी देखील प्राजक्ता माळीने केली. त्यावर धस यांनी आपण असं काही बोललोच नाही असं सांगत माफी मागणार नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आता प्राजक्ता माळीनं महिला आयोगाकडे तक्रार केल्याचीही माहिती समोर आली आहे. धस यांच्या वक्तव्यानंतर 2 वाक्याचे मीडियावर हजारो व्हिडिओ बनवले गेले, चिखलफेक झाली, चारित्र्य डागाळण्यासाठी वापर करण्यात आला असं सांगत त्यांनी युट्यूब चॅनल्स आणि काही वेबसाईटवर कारवाईची मागणी केली. त्यांनी सोशल मीडियासाठी एक आचारसंहिता असावी अशी भावना देखील व्यक्त केली. दुसरीकडे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याशी थेट प्राजक्ता माळीचा संबंध जोडल्यानं मराठी कलाविश्वातून संताप व्यक्त केला जातोय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेचं नाव समोर आलेलं असताना आता मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीशीही त्यांचा संबंध जोडला गेल्यानं मराठी कलाकारांनी सुरेश धस यांचा निषेध केलाय. तर प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनीही सुरेश धस यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या की कलाकारांची नाव घेणं चुकीचं आहे. त्यांनी प्राजक्ताची नव्हे तर सर्व कलाकारांची माफी मागितली पाहिजे. कलाकारांच्या नावामागं ग्लॅमर आहे, त्यामुळे तुम्ही त्यांची नावं घेता, कारण त्यांचं नाव घेतलं की ते माध्यमातही येतं. राजकीय नेतेचा कला क्रीडा महोत्सव करतात, मोठमोठ्या कलाकारांना बोलवलं जातं, याचा अर्थ तुम्ही बोलताय हे सर्व कलाकार असेच आहेत का? अशा पद्धतीनं कलाकारांचं नाव का घेता? नाहीतर तुम्ही पुरावा द्या, असं आव्हान दीपाली सय्यद यांनी केले. आता संपूर्ण मराठी सिनेसृष्टी प्राजक्ता माळीच्या बाजूने मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता हे प्रकरण कुठपर्यंत जाणार हे पाहावं लागणार आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ Facebook आणि Instagramवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.